नमस्कार विद्यार्थ्यांनो. स्वराज्याचं धनी, स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं त्यांची कर्मभूमी जी राहिलेली विद्यार्थ्यांनो, अशा सातारा शहराविषयी आपण आज अभिमानानं प्रत्येक साताराकरापर्यंत, प्रत्येक महाराष्ट्रातील सर्व माणसांपर्यंत आपल्याला ही माहिती घेऊन जायची आहे. बरं, सर्वात प्रथम सातारा हे नाव का पडलं या शहराला हे आपल्याला पहिले जाणून घ्यावं लागेल. सातारा म्हणजे विद्यार्थ्यांनो, शिलाहार राजाच्या काळामध्ये 17 फोर्ट बांधले गेलेले होते आणि त्यांनी एक मजबूती, स्वराज्याची एक मजबूती आणण्याचं काम 6 म्हणजे 16 17 असे फोर्ट बांधले गेलेले होते आणि पुढे त्यांचं एक प्रस्थापित झालेलं होतं. मग आता आपण बघू शकतो, यशवंतराव चव्हाण साहेबांची जन्मभूमी, कर्मभूमी असेल, महाराजांची असेल, सावित्रीबाई फुले यांचा जन्मगाव असलेलं नायगाव आपलं सातारा जिल्ह्यात येतं. कोयना, बाकीचे शैक्षणिक भूमी, रयत शिक्षण संस्था, अशा भरपूर साऱ्या गोष्टींचं क्रांतिमय वातावरण लाभलेल्या सातारा जिल्ह्याविषयी आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे. प्रथमतः सुरुवात करूया स्थान आणि विस्तारावरून. तर स्थान जर आपण बघितलं विद्यार्थ्यांनो, आपण टोटल हे बघा, आपल्याला उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम विस्तार जो आहे टोटल वेगवेगळ्या तालुक्यांचा वगैरे, तो पण आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात ठेवावा लागेल. तर पुणे प्रशासकीय विभागातील हा एक महत्वाचा जिल्हा आहे. एकूण क्षेत्रफळ जर आपण बघितलं विद्यार्थ्यांनो, 10,480 एकूण चौरस किलोमीटर टोटल क्षेत्रफळ जात आहे. स्थान विस्ताराच्या बाबतीने सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस सोलापूर जिल्हा आहे मित्रांनो. दक्षिणेस व आग्नेयेस सांगली, या बाजूला सांगली, बरोबर. पश्चिमेस रत्नागिरी, या बाजूला रत्नागिरी. त्यानंतर तुमचं वायव्येस रायगड, म्हणजे तुमचं आग्नेयेस रायगड, या बाजूला रायगड, ठीक आहे. आणि उत्तरेस पूर्ण पुणे जिल्हा पसरलेला आहे. पुणे ते सातारा जवळपास 2 तासाचं किलोमीटर आहे. 120-125 किलोमीटर अंतर पडतं टोटल. नीट लक्षात ठेवा. छोटस आपल्याला लोकसंख्येच्या दृष्टीने आपल्याला महत्वाची माहिती कव्हर करायची आहे. तालुके 11 तालुके: सातारा, कराड इथं यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी आहे. प्रीतिसंगम, पाटण, खटाव, मान, फलटण, कोरेगाव, वाई, खंडाळा, जावळी आणि महाबळेश्वर, बरोबर. तर याच्यामध्ये महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे. तर ते किती उंचीवरती विस्तारलेलं आहे, कसा मी हसतो या प्रमाणात आपण ते लक्षात ठेवतो. कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर असा एक क्रम आहे. तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की तुम्ही उल्लेख तसा करायला विसरू नका, ठीक आहे. एक तालुक्याची एक वेगवेगळी खासियत आहे, आपण महत्वाचं बघूया. त्यानंतर जर आपण बघितलं नद्या, कृष्णा ही नदी एक प्रमुख येथील नदी येते. मग तिच्या ज्या काही उपनद्या आहे, कोयना, वेण्णा, उरमोडी, तारळा, या काही कृष्णेच्या उपनद्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्तही नीरा आणि बाणगंगा या महत्वाच्या उपनद्या आहेत. मात्र संगम स्थळ जे आहे विद्यार्थ्यांनो, ते पण आपण कव्हर करतोय. किंवा माझ्याकडून एखादं जर राहिलं असेल बोलता बोलता, तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाकायचंय. कारण की आपला अभ्यास आता विद्यार्थ्यांनो परिपूर्ण बनवायचा आहे, परिपूर्ण दिशेने घेऊन जायचा आहे. आलं लक्षात? चला, धरणांमध्ये जर बघितलं, कोयना धरण, याच्यावरती पाण्याचा जो काही जलाशय आहे तो शिवाजीनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पापैकी येतो. वनस्कुर्डे येथे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचा पवन विद्युत निर्मिती करणारा सर्वात मोठा प्रकल्प. तसेच महाबळेश्वर, पाचगणी हे मधुमक्षिका पालनासाठी प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरी या ठिकाणची मोठ्या प्रसिद्ध आहे. फळांचं गाव, सातारा जिल्ह्यातील असे वेगवेगळे जे नाव आहे, फळांचं गाव कोणतं आहे, मधुमक्षिका पालनाचं गाव कोणतं आहे, पुस्तकांचं गाव कोणतं आहे, याबाबत तुमची अपडेटेड माहिती तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाकायची आहे. आणि नॉलेज सगळ्यांपर्यंत आपल्याला स्प्रेड करायचं आहे. प्रमुख पर्यटन स्थळी जर आपण बघितलं, हेरिटेज स्थळामध्ये स्थान प्राप्त केलेलं कास पठार एक महत्वाचं या ठिकाणी आहे. ठोसेघर धबधबा ही एक महत्वाचा आहे. महाराणी ताराबाईंची राजधानी सातारा ही पुढे ठरलेली होती. कारण की आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पण पुढे बघूयाच की कसे कसे जिल्हे त्यांनी, कोणकोणते किल्ले अक्वायर केलेले आणि कोणकोणत्या पद्धतीने. अजिंक्य तारा हा किल्ला एक महत्वाचा आहे. त्यानंतर सज्जनगडावरील समर्थ रामदासांची समाधी असेल. म्हसवड तालुका मान येथे सिद्धनाथ मंदिराचा रथोत्सव या ठिकाणी प्रसिद्ध आहे.
मायनी तालुका खटाव या ठिकाणी एक पक्षी अभयारण्य आहे आणि बावधन तालुका वाई या ठिकाणी भैरवनाथ यात्रेची बगाड मिरवणूक ही खूप आपण रील्स वगैरे भरपूर मोठ्या प्रमाणावरती बघितली असेल, तर ही बगाड मिरवणूक आपल्याला माहिती आहे. त्यानंतर रामनवमी उत्सव 1648 साली समर्थ रामदासांनी हा उत्सव सुरू केलेला होता आणि महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून महाबळेश्वर जे काही प्रसिद्ध विद्यार्थ्यांनो त्याची उंची तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये मी ऑलरेडी उल्लेख टाकायला लावलेला आहे. त्यानंतर मांढरदेवी येथे काळूबाईचं उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि क्वीन ऑफ हिल स्टेशन महाबळेश्वर एक महत्वाचं आहे. त्यानंतर महाबळेश्वर येथे धोबी फॉल्स, लिंगमळा धबधबा आणि चायनामन धबधबा असे काही महत्वाचे धबधबे आहेत. याच्या आधी आपण त्याचा उल्लेख केलेला आहे. वाई येथील प्रसिद्ध गणेश मंदिर जे अष्टविनायकापैकी एक आहे. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे मुख्यालय या ठिकाणी आहे. नाना फडणवीसांचा वाडा मेनवली साताऱ्यातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. बरेचसे युट्यूबर तिथं जात असतात. कृष्ण कोयनेच्या प्रतिसंगमावरती महाराष्ट्राचे आद्य शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी आहे. त्यानंतर शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाचं मंदिर आहे आणि पाली येथील खंडोबा आणि लोणंद येथे कांद्याची मोठी बाजारपेठ या ठिकाणी आहे. किल्ल्यांमध्ये जर आपण काढलं गिरिदुर्ग, प्रतापगड, सज्जनगड, अजिंक्यतारा, चंदनवंदन, मकरंदगड आणि वैराटगड. प्रतापगड एक ऐतिहासिक भूमी ठरलेली आहे कारण की तिथं स्वराज्यावरती चाल करून येणाऱ्या अफजल खानाला मातीत गाठण्याचं काम प्रतापगडाने म्हणजेच आपल्या महाराजांनी केलेलं होतं. सातारा जिल्ह्यातील आपण नद्यांची यादी आपण ऑलरेडी काढलेली आहे. संत वाहते कृष्णामाई असं वर्णन ज्या ठिकाणाहून येतं तर ते आपल्याला इथं उपलब्ध होतं. बरं, आता काही महत्वाचे पर्यटन स्थळ जर बघितले विद्यार्थ्यांनो, बांबवली वजराई धबधबा, पुष्प पठार म्हणजे आपलं कास पठार जसं आहे तसंच आणखीन बांबवली एक महत्वाचं एक पठार आहे. त्यानंतर तुमचं महाबळेश्वर या थंड हवेचं ठिकाण आहे. त्यानंतर पाचगणी येथील ज्या काही एज्युकेशनल संस्था आहे विद्यार्थ्यांनो तर त्या एज्युकेशनल संस्थांचं डेस्टिनेशन ठरलेलं आहे तुमचं पाचगणी. त्यानंतर प्रतापगड आणि तापोळा येथे बोटिंग क्लब मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. आता सातारा जिल्ह्याविषयी म्हटलं तर साताऱ्याची गादी म्हणजे महाराजांची गादी, दोन गाद्या ज्या आपल्याला प्रसिद्ध आहे की एक कोल्हापूरची गादी आणि एक साताऱ्याची गादी. तर महाराज आलं तर क्षात्र धर्म आला, क्षात्र तेज आलं आणि तुम्ही बघू शकतात की सातारा जिल्ह्यामधून पूर्ण महाराष्ट्रातील जे काही आर्मीचे रिक्रुटमेंट किंवा लोक शहीद होण्याचं जे काही प्रमाण आहे ते सातारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावरती आहे. तर या क्षात्र तेजाला महाराजांनी जे काही पेरलेलं आहे स्वराज्य, स्वाभिमान, छोटस का असेल ना पण तुमचं स्वराज्य असायला पाहिजे हे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेमध्ये ठेवलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकतात अपशिंगे हे एक छोटस लहान गाव आहे पण आर्मीमध्ये किंवा कॉन्ट्रीब्युशन शहीद होण्यामध्ये येथील जवानांचं मोठ्या प्रमाणावरती भाग आहे. मग शहाजी राजांचा मुलगा किंवा मराठा राज्याचा संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं जर बघितलं, हळूहळू ज्या काही घडामोडी आहे सत्तेच्या काळातील म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आपलं अजिंक्यतारा घेणं असेल किंवा छोट्या छोट्या रिसोर्सेसच्या माध्यमातून एक एक स्वराज्याची पायरी, एक एक घडी बसवण्याचं काम महाराजांनी याच काळामध्ये मराठा राज्यातील सुवर्ण काळ म्हणून एक ओळखलं जातं. आणि सातारा एक महत्वाचं पुढे नावारूपाला आलेलं होतं. त्यानंतर आपण यशवंतराव चव्हाण साहेबांचं समाधीचा उल्लेख केला. भारताला पहिलं ऑलिम्पिक मधील पदक प्राप्त करून देणारे खाशाबा दादासाहेब जाधव सुद्धा आपल्या साताराचेच आणि वेगवेगळ्या चरित्रांवरती वेगवेगळ्या विषयांवरती प्रकांड पंडित आपलं वाङ्मय देणारे प्राचार्य शिवाजीराव भोसले सुद्धा आपल्या साताऱ्याचेच. तर निश्चितच साताऱ्याचा आरटीओ कोड सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचा आहे. प्रत्येक सातारकरांपर्यंत ही माहिती घेऊन जायची आहे. नक्की लाईक करा, शेअर करा आणि शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती घेऊन जायला विसरू नका. आता सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांनो, साताऱ्याचं लिंग गुणोत्तर आपलं राहिलेलं आहे तेवढं आपण नक्की बघून घेऊया. साताऱ्याचं लिंग गुणोत्तर जर बघितलं विद्यार्थ्यांनो तर 988 आहे. आपण ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला महत्वाच्या आहे 988 कारण की 2011च्या लोकसंख्येनुसार आपल्याला त्याचा क्रम नोट डाऊन करायचा आहे. त्यानंतर साताऱ्याची साक्षरता जर बघितली आपण, साक्षरता दर होता तुमचा 84.2 आणि घनतेच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं विद्यार्थ्यांनो येथील लोकसंख्येची घनता जर बघितली तर 287 ही आपल्याला लक्षात ठेवावं लागेल.
कारण की हा एक भाग महत्वाचा आहे, तो पण एक्झामच्या दृष्टीने महत्वाचा आहे. याच्याही व्यतिरिक्त काही माहिती माझ्याकडून सुटलेली असेल, काही माहितीमध्ये चूक आढळली असेल तर ती निदर्शनास आणून द्या ना, मी नक्की त्याच्यात करेक्शन करू. आता घेतोय रजा. टेक केअर. जय महाराष्ट्र.